लागणारा वेळ आणि फुलांना मी सांगितलं तसं पूर्ण उमलण्यासाठी लागणारा वेळ हा जगात कधीही बदलणार नाही, आजवर बदललेला नाही. आणि त्यामुळे तो व्यवस्थित आणि टप्प्याटप्प्याने पायरीनेच व्हायला पाहिजे. त्यात जर तुम्ही घाई केलीत आणि अतिपालक म्हणून जर समजा काही गोष्टी तुम्ही फोर्स केल्यात, मुलांवरती दबाव आणलात, त्यांना लवकर शाळेत घालून लवकर लिहिता येते का बघायला लागलात, त्यांना नको त्या मार्गाने मोठं करायला पाहिलं, नको त्या मार्गाने जर ऍडमिशन मिळवायला बघितली, तर त्यात मुलांचा तोटा आहे. कारण त्यांच्या मेंदूचा पूर्ण विकास न होताच ती मुलं मोठी होतील आणि ते त्यांना भविष्यकाळी जड जाईल. आणि यासाठी आपल्याला माहिती आहे की या सगळ्या गोष्टींसाठी आपण सुरुवातीला थोडक्यात बघू की मुलांचा जो विकास आहे म्हणजे शारीरिक विकास, त्याच्यानंतर थोडंफार त्यांचं एकंदर म्हणजे मन हे कसं वाटतं आणि त्या मनाचा विकास आणि ह्याच्या जोडीला त्यांचा सामाजिक विकास, या सगळ्या गोष्टींनी ते मूल परिपूर्ण कसं होईल ह्याच्यासाठी आपल्याला थोडीफार आज माहिती घ्यायची. तर जे जन्मलेलं मूल असतं, आता या ठिकाणी काही काही पालक आहेत त्यांची मुलं अजूनही लहान असतील किंवा काहींची थोडी वयाच्या पहिल्या 5 वर्षात असतील, तर जे काही वजन आहे जन्माच्या वेळचं ते साधारणपणे 1 वर्षाचं बाळ झालं की साधारणपणे 3पट होतं आणि 2 वर्ष झालं की 4पट होतं, असं एक साधारणपणे गणित आहे. जन्माच्या वेळेला मुलांची उंची 50 सेंटीमीटर असते, ती साधारणपणे मुलं 4 वर्षाची झाली की दुप्पट होते म्हणजे 100 सेंटीमीटर होते. तर हे आकडे थोडे लक्षात ठेवा. घरी गेल्यानंतर बघा आपल्या बाळांची वजनं किती आहेत, काय जींची मुलं लहान असतील त्यांना, आणि नंतर साधारणपणे वयाच्या 4थ्या 5व्या 6व्या वर्षानंतर दर वर्षाला मुलांची उंची 6 सेंटीमीटरनी वाढते. ओके, अशा पद्धतीने वाढत जाते. पण याच्यामध्ये अनुवंशिकतेचा भाग खूप असतो आणि त्यामुळे ज्यांचे आई वडील ठेंगू आहेत, बुटके आहेत, त्यांच्या बाबतीमध्ये मुलं फार उंच होतील अशी शक्यता कमी असते. त्यामुळे उंची वाढण्यासाठी 2 महत्वाचे घटक आहेत. एक म्हणजे अनुवंशिकता, आणि त्यामुळे आता लग्न झालं असेल तर त्या अनुवंशिकतेचा भाग तर सांगतो. त्यामुळे आता तुम्हाला आता पुन्हा उंच कोणाबरोबर लग्न करणं शक्य नाही, हे तो उघड आहे. त्यामुळे आता राहता राहिले काही भाग आपल्या हातात. तेव्हा लक्षात घ्यायचं की मुलांची जी झोप आहे त्या झोपेमध्ये मुलांची उंची वाढत असते. त्यामुळे 7 ते 8 तास जर झोप मिळाली तर झोपेमध्ये ग्रोथ हॉर्मोन, ग्रोथ म्हणजे वाढ, तर वाढीसाठी आवश्यक असलेले जे संप्रेरक आहे, हॉर्मोन म्हणजे संप्रेरक, आपल्या शरीरामध्ये बरीच हॉर्मोन्स निर्माण होत असतात, तर हे झोपेमध्ये सिक्रीट होत असतं, शरीरामध्ये सोडलं जात असतं. आणि त्यामुळे रात्री 10 ते सकाळी 6 किंवा रात्री 9 ते सकाळी 5 म्हणजे 7 ते 8 तास झोप ही मुलांना मिळालीच पाहिजे आणि ती सलग झोप मिळाली पाहिजे. जर ती तुटक तुटक मिळाली किंवा रात्री 11ला झोपून पहाटे पुन्हा 5 वाजता उठायची वेळ आली तर ही अर्धवट झोप जी आहे त्याच्यामुळे या ग्रोथ हॉर्मोनच्या म्हणजे या संप्रेरकाच्या रिलीजसाठी म्हणजे सिक्रिशनसाठी म्हणजे रक्तामध्ये स्रवलं जाण्यासाठी जी काही एकंदर संधी आहे ती आपण गमावतो. आणि त्यामुळे वाढीच्या वयात म्हणजे मुलांच्या बाबतीत साधारणपणे 18 वर्षाचे होईपर्यंत आणि मुलींच्या बाबतीत किमान 12 ते 13 वर्षापर्यंत म्हणजे त्यांची पाळी सुरू होईपर्यंत यांना 7 ते 8 तास झोप मिळालीच पाहिजे. बरं, मोठ्या माणसांच्या बाबतीत म्हणजे तुमच्यात आणि माझ्यात देखील एवढीच झोप लागते, पण त्याचा उंचीशी काही संबंध नसतो. त्याच्या एकंदर मनाच्या तरतरीशी किंवा दुसऱ्या दिवशी आपल्या एकंदर म्हणजे ज्याला आपण व्यवस्थित म्हणजे शुद्धीवर शांतपणे काम करून करण्यासाठी जी काही आवश्यकता आहे त्यासाठी झोप लागत असते. आता हा झाला उंचीशी संबंधित भाग. ह्याच्याच जोडीला अनेक गोष्टी विकसित असतात आणि त्यातला एक महत्वाचा भाग म्हणजे आपला मेंदू. आता मेंदूचे आपले 2 भाग महत्वाचे असतात, एक डावा आणि एक उजवा. त्यापैकी जो उजवा भाग आहे तो जास्ती महत्वाचा असतो. आपण शाळेमध्ये अभ्यास करतो तेव्हा बहुतेक वेळा डाव्या मेंदूची बहुतेक वेळा आपली चाचणी घेतली जाते. म्हणजे जोड्या जुळवा, एका वाक्यात उत्तर द्या किंवा अशा प्रकारचे जे प्रश्न असतात सोपे गाळलेल्या जागा भरा, यांचा सगळ्यांचा आपल्या मेंदूच्या डाव्या बाजूशी संबंध असतो, डाव्या लेफ्ट साइड ऑफ द ब्रेन. बरं, आणि त्यामुळे जी मंडळी अभ्यासात हुशार असतात त्यांचा डावा मेंदू हा खूप चांगला पॉवरफुल असतो. पण जी सर्जनशील, क्रिएटिव्ह, सृजनशील अशी जी मंडळी असतात त्यांचा उजवा मेंदू पॉवरफुल असतो. त्यामुळे उजव्या मेंदूचा संबंध, आता आपण उदाहरण घ्यायचं झालं तर समजा लता मंगेशकर या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या भारतीय गायिका होऊन गेल्या. आता त्यांच्या बाबतीमध्ये त्या काही शाळेमध्ये 12वीत पहिल्या आल्या म्हणून काही प्रसिद्ध झाल्या नाही. त्यांची सगळी जी सृजनशीलता होती ती सगळी उजव्या मेंदूशी संबंधित होती. सचिन तेंडुलकर हा जागतिक कीर्तीचा क्रिकेटपटू आहे, त्याच्या बाबतीमध्ये उजवा मेंदू हा जास्ती पॉवरफुल आहे. आणि काही लोकांमध्ये विशेषतः डॉक्टर्स, वकील, इंजिनियर यांच्या बाबतीत डावा मेंदू हा प्रखर असतो. पण लहान मुलांना जे शिक्षण आपल्या शाळांमध्ये दिलं जातं त्यामध्ये डावा आणि उजवा असे दोन्ही मेंदू हे चांगल्या प्रकारे विकसित होत असं बघितलेलं असतं. तर मध्ये मला आठवतं एका शाळेमध्ये इंटरव्ह्यूसाठी म्हणून
त्या मुख्याध्यापिकांनी मला बोलवलं होतं. त्यामुळे की एकदा तुम्ही येऊन बघा मुलं आमची कशी आहेत, काय कशी उत्तरं देत आहेत. तर एका मुलाला त्या ठिकाणी त्या विचारत होत्या प्रश्न, अरे बाळ गाडीला चाकं किती आहेत सांग जरा. तर त्या मुलांनी पटकन उत्तर दिलं 6. तर आम्हाला काही कळलं नाही, म्हणलं हा 6 कसं काय म्हणला. मग त्या बाईने त्याला विचारलं, बाळ गाडीला तर 4 चाकं असतात, तू 6 चाकं कसं म्हणलास. तो म्हणला, ताई एवढं कसं तुम्हाला कळत नाही, 4 चाकं तर सगळ्याच गाडीला असतात, 5वं असतं ते ड्रायव्हरच्या हातात असतं आणि 6वं मागेत नसतं का स्टेफनीमध्ये, ते पंक्चर झाल्यावर लावतात. आता हे उत्तर आलं कुठनं. त्याला घरी आईने चांगलं पडवून दिलं होतं सगळं कळून, पण त्यांनी सांगताना उत्तर दिलं 6 चाक. हे त्याच्या उजव्या मेंदूतनं उत्तर आलं. बरं, तर हा उजवा मेंदू जो आहे त्याच्या विकासासाठी त्यांच्याशी सतत बोलणं, त्यांना कोडी घालणं, त्यांना दर आठवड्याला नवीन नवीन गोष्टी दाखवणं, त्यांच्या एकंदर शब्दांचा खजिना समृद्ध करणं, त्यांच्या वाचनामध्ये चांगली चांगली पुस्तकं येतील हे बघणं, त्यांना चांगली गाणी ऐकवणं, त्यांच्याशी सतत संवाद करणं, त्यांच्या संपर्कात राहणं आणि पंचेंद्रियांमधनं त्यांचं उद्दीपन करणं हे फार महत्वाचं आहे. म्हणजे ज्या वेळेला आता आम्ही सांगतो की आईचं दूध हे बाळासाठी सगळ्यात उत्तम आहे, तर त्यावेळेला ते बाळ ज्या वेळेला आईकडे बघतं दूध पित असताना तेव्हा डोळ्यांचं त्यांच्या स्टिम्युलेशन होतं. जेव्हा ते ऐकतं बाळ, जेव्हा आईचं अंगाई गीत ऐकतं तेव्हा कानांचं उद्दीपन होतं. ज्या वेळेला त्या बाळाला दुधाचा वास येतो तेव्हा नाकांचं उद्दीपन होतं. ज्याला दुधाची चव येते त्यावेळेला त्याच्या जिभेचं उद्दीपन होतं आणि ज्या वेळेला आई त्याच्या पाठीवरनं हात फिरवते त्यावेळेला त्याच्या त्वचेचं उद्दीपन होतं. तर ह्या सगळ्यांमुळे ज्यांना स्तनपान मिळतं ती लहान बाळ, ही बाटलीने दूध पिणारी किंवा पावडरचं दूध पिणारी, वाटी चमच्याने दूध पिणारी अशी जी मुलं आहेत त्यांच्यापेक्षा जास्ती काकणभर बुद्धिमान असतात. तर हे जे मेंदूचं जे एकंदर ज्याला आपण म्हणतो मेंदूची वाढ किंवा जो विकास आहे, तर तो डाव्या आणि उजव्या अशा दोन्ही बाजूंचा विकास हा चांगल्या प्रकारे व्हायला पाहिजे. आमचे एक डॉक्टर होते, ते त्यांचा उजवा मेंदू हा खूप चांगला म्हणजे भयंकरच विकसित होता. त्यांच्याकडे इतक्या क्रिएटिव्ह गोष्टी होत्या. त्यांनी जेव्हा प्रॅक्टिस सुरू केली तेव्हा त्यांच्या शेजारी दुसरे एक डॉक्टर प्रॅक्टिस करायचं आणि त्या डॉक्टरांच्या बाहेर बोर्डवर लिहिलं होतं एंट्रन्स म्हणजे प्रवेश. आता ह्यांचं दुसरे डॉक्टर आहे ते नवीनच प्रॅक्टिस सुरू करायला आले, तेव्हा त्यांनी म्हणलं आता कशी आपली प्रॅक्टिस सुरू व्हायची, आता कॉम्पिटिशन तर जगात सगळीकडे आहे, यांनी बोर्ड काय लावावा. त्यांनी लिहून ठेवलं मेन एंट्रन्स, मुख्य प्रवेश. आता पेशंट आल्यानंतर बघायचं झालं हा प्रवेश आहे, हा मेन एंट्रन्स आहे, चला इकडं. तो पेशंटची गर्दी सुरू झाली मेन एंट्रन्स कडून. तर हा आता उजवा मेंदू त्यांचा पॉवरफुल असल्यामुळे त्यांनी हे सगळे उद्योग केले. आता हे सांगण्याचा उद्देश असा की तुम्हाला उजवा मेंदू किती महत्वाचा आहे हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. आणि म्हणून मुलाला इतर ज्या काही गोष्टी तुम्ही शिकवाल त्याच्या एकंदर व्यक्तिमत्वाच्या विकासाची खूप खूप जवळचा असा संबंध आहे. आणि त्यामुळे याला म्हणतात मेंदूचं शिक्षण, हे पहिलं. दुसरा जो भाग आहे तो म्हणजे हातांचं शिक्षण. म्हणजे शिक्षणाचे वेगवेगळे प्रकार आहेत, त्याच्यातला एक मेंदूचं शिक्षण आणि दुसरा हस्त शिक्षण. आता शाळेमध्ये जेव्हा आपण मुलांना घालतो त्यावेळेला आपली अशी अपेक्षा असते की त्यांनी 1 पासून 100 पर्यंत म्हणजे 1 to 100 किंवा A to Z, अ पासून पुढचे ज्ञ पर्यंत 12 खडी ही सगळी त्यांनी लिहावी. पण जर समजा तुम्ही त्याला दुसऱ्या वर्षी आणि तिसऱ्या वर्षी जर हातात पेन्सिल दिली आणि त्याला सांगितलं आणि प्रयत्न करून त्याला जबरदस्तीने लिहायला लावलं तर त्याच्या हाताच्या बोटांचे जे स्नायू आहेत ते खूप नाजूक विकसित न झालेले असतात. आणि जेव्हा आपण लिहितो तेव्हा तुम्ही जर पाहिलं तर हाताची बोटं, मनगट आणि पुढे जाताना आपलं कोपर या सगळ्यांचा एकत्र अशा प्रकारे वापर होणं फार आवश्यक असतं. तो 6 वर्ष होईपर्यंत कधी होत नाही आणि त्यामुळे मुलं लिहित असताना त्यांच्या लिहिण्यामध्ये गॅप्स म्हणजे मध्ये मध्ये जागा राहतात आणि त्यामुळे ती मुलं लिहिताना नेहमी चुका करतात. आणि त्यामुळे सगळीकडे आता असं ठरवलंय की 6 वर्ष होईपर्यंत त्याला औपचारिक शिक्षण, लिहिणं, वाचणं ह्या गोष्टींपासून लांब ठेवा. खेळू द्या त्यांना, मातीत खेळू दे, बागेत जाऊ दे, दंगामस्ती करू दे, सगळं करू दे, पण त्यांना जबरदस्ती एक वेळ वाचायला द्यायचं असेल त्याच्या पद्धती वेगळ्या आहेत की त्या या पूर्व प्राथमिक शाळांमध्ये पाळल्या जातात. तेव्हा मेंदूचं शिक्षण, दुसरं आहे हस्त शिक्षण आणि तिसरं म्हणजे हृदयाचं शिक्षण. म्हणजे आपण सगळ्यांनी साने गुरुजींच्या गोष्टी ऐकलेल्या आहेत, वाचलेल्या आहेत. त्या वाचल्यानंतर डोळ्यातनं पाणी येतं. तर ते पाणी येण्याचा अर्थ काय की त्याचं हृदय हे संवेदनशील आहे. मध्ये असंच एका शाळेमध्ये मी त्या हत्तीची आणखीन त्या गणपतीची आणखीन शंकराची एक ती गोष्ट आहे ना ती सांगत होतो. म्हणजे त्या शंकराने गणपतीला सांगितलं की इथे उभा राहा आणि कोणाला सोडू नको. तर त्यावेळेला त्यांनी गणपतीचं तेव्हा त्या गोष्टीमध्ये त्याचं शिर छाटतो असं त्याच्यामध्ये आणि नंतर हत्तीचं शिर आणून त्याला लावतो अशी ती गोष्ट आहे. तर त्याच्यामध्ये ही गोष्ट सांगितल्यानंतर मी सहज गंमत म्हणून ही गोष्ट सांगितली होती. एक मुलगा कोपऱ्यात बसून रडत होता. मी त्याला विचारलं, म्हणलं काय रे काय झालं. म्हणलं डॉक्टर काका त्या गणपतीला तर हत्तीचं शिर मिळालं पण ते हत्तीचं काय झालं असेल. आता त्याच्या मनात हे चाललं होतं. म्हणजे त्याचं हृदयाचं जे शिक्षण आहे
ते हळूहळू असं संवेदनशील याचं होत असतं. तेव्हा ज्यावेळेला तुम्ही मुलांना, आता मी बघायला सांगितलं काही गोष्टी हाताबाहेर जात आहेत, चालल्या आहेत, मोबाईलचं व्यसन हाताबाहेर चाललंय, मान्य आहे सगळं, परंतु अशा वेळेला त्यांची संवेदनशीलता जपणं हे खूप आवश्यक आहे. कारण कार्टून जेव्हा मुलं बघतात त्यावेळी ते हसतात, उड्या मारतात, कोचावरती नाचतात, पण त्यांना जर तुम्ही पाहिलं तर सहज बऱ्याच मुलांना हल्ली रडू येत नाही. तर रडू येणं हे संवेदनशीलतेचं एक खूप महत्वाचं लक्षण आहे. आणि त्यामुळे जेव्हा मुलांना तुम्ही गोष्टी सांगता त्यावेळी त्यांना अशा गोष्टी सांगा ज्यातून नुसती त्यांचं रंजन होणार नाही, पण त्यांना त्यांच्या डोळ्यामध्ये सुद्धा पाणी यायला पाहिजे. तेव्हा हे तिन्ही प्रकारचे जे शिक्षण आहे, मेंदू शिक्षण, हस्त शिक्षण आणि हृदयाचं शिक्षण, हे झाल्यानंतर ते मूल शिक्षण सुंदर दिसायला लागेल. शिक्षणामुळे सुंदर झालेलं मूल दिसणं हे फार महत्वाचं आहे. कित्येक आई वडिलांना असं वाटतं की हे मूल रूपानं काही सुंदर नाही, कसं व्हायचं. मुलींच्या बाबतीत कित्येक पालकांना असं वाटतं, पण ज्या वेळेला प्रत्यक्ष कार्य करत असताना तुम्ही कोणाकडेही बघाल त्यावेळेला ती व्यक्ती सुंदरच दिसते. म्हणजे समजा एखादा सुतार जेव्हा लाकूड कापत असतो करवतीने, तेव्हा तो सुंदरच दिसतो मला. एखादा लोहार असेल, एखादा डॉक्टर काम करत असेल, गृहिणी स्वयंपाक करत असेल, त्यावेळी ती त्या कामात मग्न असल्यामुळे सुंदर दिसत असते. तर हा सौंदर्याचा खरा अर्थ आपण मुलांना जर पटवून दिला तर त्यांना स्वतः बाबतीत काही न्यूनगंड वाटणार नाही मोठं होत असताना. कारण बऱ्याच वेळा वयात आल्यानंतर मुलींना वाटतं की माझ्याकडे लोकांनी बघितलं पाहिजे, एक इच्छा असते मुलींची की आपण आकर्षक दिसलं पाहिजे, हे नैसर्गिक आहे. पण तसं असताना त्यांना जर माहिती असेल की मी माझ्या कामगिरीमुळे सुंदर दिसतो, तर त्यांना तसा न्यूनगंड वाटणार नाही. पण तुम्ही त्यांना सांगा की जेव्हा तू अभ्यास करत असशील तेव्हा तू सुंदरच दिसतोस, जेव्हा तू काम करत असतो तेव्हा सुंदरच दिसतेस, हे सांगितलं म्हणजे ज्यावेळी ती मुलं वयात येतील तेव्हा कसं होतं, कधी कधी जर सुंदर दिसतोस किंवा दिसतेस म्हटलं नसेल तर एखादा लिफ्टमन असेल किंवा एखादा कोणी अजून कामगार असेल, रिक्षा ड्रायव्हर असेल की ज्या शाळेतनं ती मुलं शाळेत जातात, तो जर म्हणला एखाद्या मुलीला की तू सुंदर दिसतेस तर त्या मुलीला ते अप्रूप वाटतं, तिला कोणी आजवर म्हटलेलं नसतं आणि त्यातून काही प्रकार वेगळे घडू शकतात. आणि त्यामुळे मुलांच्या बाबतीमध्ये नेहमी ही दक्षता घ्या की त्यांना त्यांचा आत्मविश्वास वाढण्यासाठी या गोष्टी तुम्ही स्वतःहून त्यांना सांगायला पाहिजे. आणि हे सगळं करत असताना त्यांचं शरीर देखील ह्या शिक्षणाबरोबर चांगलं घडणं फार आवश्यक असतं. आमच्याकडे कित्येक वेळा लहान मुलांना घेऊन आई येते किंवा त्यांची आजी येते आणि वर्षाचं बाळ झालं की ती खूप आनंदात असते. 1 वर्षाच्या बाळाला म्हणजे डॉक्टर तुमची ट्रीटमेंट, म्हणजे आता खेड्यातल्या बायका म्हणतात डॉक्टर तुझी ट्रीटमेंट लई झकास. म्हणलं ताई काय झालं, त्या म्हणतात माझा नातू उजळला. म्हणलं बघू उजळला म्हणजे काय झालं, लय गोरा दिसतो. म्हणजे ज्या वेळेला गोरा होतो तेव्हा तो गोरा नसतो झालेला, तेव्हा तो ॲनिमिक झालेला असतो, पांढरट दिसत असतो. मला त्यांना सांगायला लागतं की ठीक आहे उजळला, माझी ट्रीटमेंट चांगली इथपर्यंत ठीक आहे, पण तो गोरा नाही झाला, तो ॲनिमिक झालाय, त्याला हे असं द्यायला पाहिजे. आणि त्याच्या खाड्यामध्ये गूळ आहे किंवा हिरव्या भाज्या आहेत किंवा खजूर किंवा असे पदार्थ आहेत, मग त्यांना आम्हाला सांगायला लागते कशामध्ये जास्ती लोहाचं प्रमाण. तेव्हा आपल्या लहान मुलांच्या वाढीच्या वयामध्ये मी जे हे पदार्थ सांगतो ते रोज आवर्जून द्या, कारण लोहाची गरज वाढत्या वयातल्या मुलांमध्ये, मुलींमध्ये आणि साधारणपणे गरोदर स्त्रियांमध्ये खूप असते. आणि त्यामुळे गूळ, हिरव्या भाज्या, नाचणी, रागी आणि खारीक किंवा खजूर यासारखे जे पदार्थ आहेत त्यामध्ये भरपूर आयर्न असतं. कधी कधी हे अपुरं पडतं आणि त्याच्यामुळे आपल्याला बाहेरून लोहयुक्त औषधं किंवा गोळ्या या मुलांना द्यायला लागतात. तर हे आवर्जून द्या. त्याचं कारण ते पांढरं पडलेलं मूल जे त्याची अभ्यासामध्ये एकाग्रता कमी होते आणि त्या मुलांना त्यामुळे मार्क कमी पडतात, त्यांच्या बुद्ध्यांकावर सुद्धा परिणाम होऊ शकतो. आणि एकदा परिणाम झाला तर तो पुन्हा नॉर्मलला येणं खूप अवघड जातं, खूप वेळ लागतो, कधी येतही नाही. आणि त्यामुळे लोह हा एक घटक आपल्या मुलांच्या आहारात पाहिजेच. आणि एक महत्वाचा म्हणजे एक भाग लक्षात ठेवायचा की प्रथिनं, साखर आणि मेद म्हणजे प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्स ह्या 3 गोष्टी व्यवस्थित योग्य प्रमाणामध्ये आपल्या आहारामध्ये पाहिजे. मॅक्सिमम जास्तीत जास्त 50 ते 60% ही कर्बोदक म्हणजे कार्बोहायड्रेट्स लागतात. तर त्यामुळे ज्या पदार्थामध्ये हे 3ही घटक आहेत असे पदार्थ आपल्या मुलांच्या आहारात पाहिजे. आणि त्यासाठी एक सोपा शब्द सांगतो, प्रसाद शब्द लक्षात ठेवा. प्र म्हणजे प्रथिनं, सा म्हणजे साखर आणि द म्हणजे मेद शब्दातला द मी घेतला त्याच्यामध्ये. त्यामुळे कुठल्याही पदार्थामध्ये प्रसाद आहे असं लक्षात ठेवा. साधा वरण भात घेतला तरी वरण म्हणजे डाळ आलं, ते डाळ आली तर डाळ म्हणजे प्रोटीन झाले, भात म्हणजे कार्बोहायड्रेट झाले आणि त्याच्यावर जर तूप घातलं तर मेद आले आणि त्याच्यावरती लिंबू घातल्यावर क जीवनसत्व आणि जर मीठ घातलं तर अजून क्षार, सोडियम हे सगळं मिळतं. त्यामुळे एक परिपूर्ण आहार झाला. बेसनाचा लाडू घेतलं तरी सुद्धा डाळीचं पीठ आलं, त्याच्यामध्ये पुन्हा साखर आली, पुन्हा त्यात तूप आलं. आणि त्यामुळे हे जे पदार्थ जे परिपूर्ण आहेत ते मुलांना द्यायचे. हे मुलांना समजावून दिलं तर ते स्वतःहून या गोष्टी खायला बघतील.
पण जर समजा त्यांना समजावूनच दिलं नाही तर त्यांना आकर्षक गोष्टी या खाव्याशा वाटणारच. मग ते पिझ्झाचा आग्रह धरतील, बर्गरचा आग्रह धरतील, मॅगीचा आग्रह धरतील, अजून नको त्या गोष्टींचा आग्रह धरतील. मग एकीकडनं आपण ओरडत बसू की आजकाल मुलं वाटेल ते खातात, आरबट चरबट खातात, पण मुलांना त्याचा अर्थच कळलेला नाही की परिपूर्ण आहार म्हणजे काय. आणि त्यामुळे त्यांना सांगताना बऱ्याच वेळेला आपल्याला आकर्षक पद्धतीने सांगणं फार आवश्यक. आणि त्यामुळे तुम्ही सर्व सुज्ञ आहात, पुणेकर आहात, आपला पुण्याचा संबंध जगात लौकिक आहे की पुण्यातले लोक अत्यंत हुशार आहेत. मग आपल्या मुलांच्या संगोपनामध्ये आपण मागे का पडावं? बाकी दुसऱ्या गावांचं जाऊ दे, निदान आपलं पुण्याचं तरी बघू. आणि त्यामुळे मी बऱ्याच वेळा पालकांना सांगतो की तुम्ही भारताच्या तिरंगी झेंड्याचं मुलांना उदाहरण द्या. या तिरंग्यामध्ये जे काही वेगवेगळे रंग आहेत ते तुझ्या ताटामध्ये पाहिजे. सगळ्यात वरती केशरी, सगळ्यात खाली हिरवा आणि मध्ये पांढरा. तेव्हा वरचा रंग सगळ्यात केशरी म्हणजे तुझं त्यात भोपळा आला किंवा गाजर आलं किंवा रंगीत म्हणजे टमॅटो सारखे पदार्थ आले. सगळ्यात खाली हिरवा म्हणजे हिरव्या भाज्या आल्या, इतर भाज्या आल्या. आणि मधला पांढरा म्हणजे दूध आहे किंवा दुधासारख्या रंगाचे इतर पदार्थ आहेत, लोणी आहे, तूप आहे किंवा पनीर आहे किंवा अजून इडली आहे. अशा प्रकारे सगळे पदार्थ तुझ्या ताटात आले की हे सगळे पदार्थ तुझ्या एकंदर आरोग्याला खूप चांगले आहेत. आता माझ्या लक्षात राहायचं नाही बऱ्याच वेळा झेंड्यामध्ये वरचा रंग कोणता असतो आणि खालचा कोणता असतो. तेव्हा एका मुलानेच मला हे शिकवलं. तो म्हणला, डॉक्टर काका तुम्हाला एवढं कसं माहिती नाही, जमिनीवरती भाज्या असतात, झाडं असतात सगळ्या हिरव्या रंगाच्या, त्यामुळे खाली सगळ्यात हिरवा रंग आणि आकाशात सूर्य असतो तो ऑरेंज कलरचा आणि त्याच्यामुळे वरती ऑरेंज कलरचा म्हणून झेंड्यामध्ये आपल्या वरती ऑरेंज कलर आहे. तेव्हापासून मी चूक नाही करत, वरती ऑरेंज कलर आणि खाली ग्रीन कलर आहे. माझ्या डोक्यातही त्या मुलांनीच बसून दिले. पण त्या मुलाला सांगताना मी सांगितलं, म्हणलं सेंटरला त्या जे अशोक चक्र आहे ते म्हणजे म्हणलं तुझ्या जेवणाचं ताट आहे आणि त्याच्यातल्या ज्या आऱ्या आहेत आणि स्पोक्स आहेत ते म्हणजे तुझ्या हाताची बोट आहेत. तर त्यामुळे तू हे तिन्ही रंगाचे पदार्थ तुझ्या ताटामध्ये घे आणि त्या ताटामध्ये घेऊन तुझ्या हाताच्या बोटांनी ते खा. तेव्हा त्याला हे पटलं. पण एका मुलाला काही पटेना, त्याचा उजवा मेंदू फारच तल्लख होता. तो म्हणला, डॉक्टर काका तुम्ही हे सगळं सांगताय ठीक आहे, पण ते सेंटरला ते चक्र म्हणजे काय, ते ताट आणि ते आऱ्या बिऱ्या काय नाही, ते म्हणे मॅगीच्या नूडल्स आहेत. मी आता कपाळावर हात करायची वेळ आहे. तर त्याच्यामुळे आपल्या मुलांचा मेंदू कुठं चालेल काही सांगता येत नाही. पण सांगण्याचं तात्पर्य असं की मुलांना जेव्हा तुम्ही खायला द्याल त्यावेळेला कशा पद्धतीनं आकर्षक पद्धतीने त्यांच्यापर्यंत ही माहिती पोचवाल हे त्यांच्या वाढत्या वयात सांगणं फार आवश्यक. कारण एकदा का पहिली 2, 3, 4, 5 वर्ष गेली, 6 वर्ष गेली की मेंदूच्या पेशींची जी वाढ आहे ती थांबते. नंबर, आकडा तो कोट्यवधी आकडा असतो. पण 6 वर्ष झाली की कनेक्शन्स वाढतात. म्हणजे नंबर वाढत नाही, म्हणजे 1चे 2, 2चे 4, 4चे 16, 16चे अजून अशा वाढत जाणाऱ्या ज्या मेंदूच्या पेशी आहेत त्या साधारण वयाच्या 6 वर्षापर्यंत खूप वाढतात. पण त्याच्यानंतर कनेक्शन्स वाढतात. म्हणजे 2 पेशी 10 पेशींची कनेक्ट करतील, पण 2च्या 4 आणि 16 आणखीन 64 अशा होत नाहीत. आणि त्यामुळे जे काही प्रयत्न करायचे ते वयाच्या 6 वर्षापर्यंत मॅक्सिमम प्रयत्न करा. आणि तो जो पालकत्वाचा त्यातला जो आनंद आहे तो पहिल्या 6 वर्षात जे पालक घेतात किंवा ज्यांनी घेतला किंवा जे घेतील त्यांच्या मुलांना त्याचा खूप फायदा होईल. त्यामुळे त्या मुलांना जेव्हा वाढताना तुम्ही बघाल त्याच्यामध्ये एक वेगळा आनंद असतो. पण बऱ्याच वेळा हे वय असं असतं की त्यात पालकही बिझी असतात, आई वडील दोघंही आजकाल नोकरी करतात, त्या मुलांकडे आजी आजोबा बघत असतात किंवा मुलं पाळणाघरात वाढत असतात. आणि त्यामुळे हा जो आनंद आहे आणि त्यांच्या वाढीकडे बघण्यातला जो आनंद आहे त्यातला जो अनुभव आहे त्याला कित्येक पालक दुर्दैवाने मुकतात असं मला खूप वेळा वाटतं. आणि आता इथं ज्यांचे पालक ज्यांच्या घरी मुलं साधारणपणे 5-6 वर्षाची आहेत त्यांनी तरी याच्यापासून थोडाफार धडा घेऊन जास्तीत जास्त वेळ आपल्या मुलांबरोबर कसा घालवता येईल हे बघा. कारण आपल्या गाईजरीत ज्या गोष्टी मुलांना उद्दीपित करतात त्यामध्ये मोबाईल असतो. आजी आजोबा वयाने मोठे असतात, त्यांना पटकन काय मिळेल, मुलं रडतायत, लहान बाळ रडते, दे मोबाईल त्याच्या हातात, रडते त्याला दे दूध. आता दूध हा पदार्थ असा आहे की त्यात लोह आणि ड जीवनसत्व अजिबात नाही, खूप कमी. आणि त्यामुळे जर भूक लागल्यावर नुसतं दूध किंवा दुधाची बाटली जर तोंडात घातली तर दुधाशिवाय मुलांना जर काही मिळालंच नाही तर त्यांच्यात लोहाची कमतरता होऊन मी मगाशी सांगितलं तर ते मूल उजळेल, म्हणजे पांढरट पडेल, म्हणजे अॅनिमिक होईल. ड जीवनसत्व कमी पडलं की हाताची मनगटं रुंदावतील, कपाळ मोठं दिसेल, त्यांना खूप घाम येईल, हातापाय त्याचे जी हाडं आहेत ती वाकडी होतील, त्याला आपण मुळदूस म्हणतो, असं होऊ शकतं. तर ह्या सगळ्या गोष्टी केवळ म्हणजे निव्वळ दूध पाजल्यामुळे झाल्या. तर हे मी का सांगतो तुम्हाला की आपल्याला माहिती पाहिजे की कोणत्या पदार्थांमध्ये काय आहे आणि काय नाही. आणि त्यामुळे जर त्यांच्याबरोबर तुम्ही वेळ घालवलात आणि आपण आता ही जी माहिती सगळीकडनं आपण ऐकतो वाचतो ती जर वापरलीत तर त्या मुलांच्या वाढीमध्ये त्याचा खूप उपयोग करून घेता येईल. आता आमच्या वैद्यकीय व्यवसायातलं जे ज्ञान आहे ते तुमच्यापर्यंत द्यायचा उद्देश हाच आहे की जी माहिती आमच्यापर्यंत महत्वाची आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचणं हा आरोग्य शिक्षणाचा एक खूप महत्वाचा भाग आहे. तेव्हा वाढत्या वयामध्ये मुलांना नुसतं दूध देऊ नका. दुधाचा
वाहक म्हणून वापर करा. म्हणजे दुधामध्ये तुम्ही समजा काही कुठलीही फळं घालून त्याचा मिल्कशेक तयार केला किंवा दुधापासून पनीर बनतं ते जर दिलं तर यामध्ये सगळे घटक येतात आणि त्या मुलांचं पोषण चांगलं होतं. पण नुसतं दूध जर दिलं तर बऱ्याच वेळा आमच्याकडे कित्येक वेळा आहे येतात त्या म्हणतात त्याला मी सकाळी उठल्यावर दूध, नंतर शाळेत जायच्या आधी पुन्हा दूध, शाळेतनं आल्यावर दूध, संध्याकाळी दूध. म्हणलं तुम्हाला याला नुसत्या दुधाने एवढा पैलवान बनेल असं काही नाही वाटलं पाहिजे तुम्हाला, कारण नुसत्या दुधामध्ये बऱ्याचशा गोष्टी कमी असतात पण दुर्दैवाने पालकांना माहीत नसतं. त्यामुळे मी सांगितलं तसं लक्षात ठेवा की मुलांच्या आहारात प्रसाद पाहिजे, भारताचा तिरंगा झेंडा सांगितला तो लक्षात ठेवा आणि स्वतःच्या बोटाने त्याला खाण्याची सवय लागली पाहिजे. कित्येक मुलं मी बघतो शाळेमध्ये चमचा किंवा 5-5, 6-6 वर्षाच्या मुलांच्या आया सुद्धा मधल्या सुटीत जाऊन भरवताना मी काही काही शाळांमध्ये बघतो. आमच्याकडे स्त्रीरोग तज्ञ होऊन गेले BN पुरंदरे म्हणून, ते आता नाहीये दुर्दैवाने, पण त्यांनी त्यांचं शल्य कौशल्य म्हणून एक फार सुंदर पुस्तक लिहिले आहे, मिळालं तर जरूर वाचा. त्यात त्यांनी लिहिले, मी अमेरिकेत असताना ज्यावेळेला ऑपरेशन करायचो तेव्हा मी खूप पटापटा टाके घालायचो ऑपरेशन नंतर. तेव्हा तिथल्या डॉक्टरांनी मला विचारलं की पुरंदरे, हाऊ इज इट दॅट यू स्टिच सो फास्ट, तुम्ही एवढ्या भरभर टाके कसे घालता? तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्हाला लहानपणापासून आम्हाला आईने वरण भात कालवून खायला सांगितली आणि त्याच्यामुळे आमच्या हातांच्या बोटांची हालचाली खूप स्विफ्ट आहे, खूप चांगल्या प्रकारे भरभर होते. तेव्हा हे मी मुद्दाम का सांगतो की मुलांच्या हाताची जी बोटं आहेत त्यांचा विकास होणं फार महत्वाचं आहे. मी तुम्हाला सांगितलं मगाशी हस्ताक्षराच्या बाबतीत कित्येक मुलांचं हस्ताक्षर इतकं गचाळ असतं की आपल्याला वाटतं की अरे एवढं चांगलं हस्ताक्षराचं का नाही. त्याच्यासाठी सुद्धा प्रयत्न घ्यायला लागतात. त्यांच्यावर जोर जबरदस्ती लिहिण्याची करू नका, त्यांना स्वतःच्या मनाने रेघोट्या मारू द्या. 5-6 वर्ष झाली की आपोआप या स्नायूंचा विकास झाला की ते चांगल्या प्रकारे लिहायला सुरुवात करतील. आणि त्यामुळे आहाराच्या बाबतीतल्या हा समतोल आहाराचं जे सांगितलं ते तुम्ही जरूर लक्षात ठेवा. झोपेच्या बाबतीत सांगितलं 7 ते 8 तास ते लक्षात ठेवा. आणि ह्याच्या जोडीला जेव्हा ते बाळ लहानाचं मोठं होत असेल तेव्हा शाळेमध्ये आता आपल्याकडे काही मंडळी शिक्षकही आहेत, माझ्या परिचयाचे 4-5 शिक्षकही मला भेटले मगाशी. तर लहान मुलं मोठी होत असताना शिक्षकांची सुद्धा थोडीफार जबाबदारी असते शाळेमध्ये, कारण शाळेमधला पालक म्हणजे शिक्षक. शाळेचं मुलं 8 तास घालत असतील तर शाळेतला पालकच असतो शिक्षक. म्हणजे घरामधला शिक्षक म्हणजे त्याचे आई वडील आणि शाळेमधले आई वडील म्हणजे शिक्षक. तेव्हा शाळेमध्ये जेव्हा ती मुलं असतात त्यावेळेला शिक्षकांनी बऱ्याच गोष्टींचं जाणीवपूर्वक पालन करायला पाहिजे. काही काही शाळांमध्ये मी बघितलं शिक्षक सुद्धा खिशामध्ये तंबाखूची पुडी ठेवून मध्ये जाऊन बाहेर खिडकीच्या बाहेर थुंकून येतात. हे जर मुलांनी पाहिलं तर त्यांच्यावर संस्कार वेगळ्या प्रकारचे होतात. काही काही शिक्षक शाळेत व्यवस्थित वागतात पण बाहेर कॅन्टीनमध्ये जाऊन हळूच सिगरेट ओढून देतात. मुलं हुशार असतात, बघतात अरे सर बाहेर जाऊन सिगरेट ओढतात बरं का, म्हणतात हळूच, मुलांच्या मनावर परिणाम होतो. शिक्षकच ज्याला आपण आदर्श भूमिका रोल मॉडेल म्हणतो असं जर वागले तर बरोबर नाही. आणि मुलांच्या पाठीवरती कौतुकाची हात थाप मारणं हा एक फार मोठा भाग आहे. म्हणजे एका शाळेमध्ये मला आठवते आम्हाला आमच्या सरांनी ही गोष्ट सांगितली होती. त्यावेळेला माझे शिक्षक सुदैवाने खूप चांगले होते, आपल्यापैकी सुद्धा अनेकांचे चांगले असतील. तेव्हा राम नावाची 2 मुलं एकाच वर्गात होती. एक भयंकर गुंड, कधी अभ्यास करायचा नाही, नेहमी नापास व्हायचा किंवा कमी मार्क पडून घरी यायचा, आणि दुसरा अतिशय हुशार. जेव्हा शाळेच्या म्हणजे शेवटचा जो दिवस असतो, रिझल्ट निर्णय जेव्हा देतात, प्रगती पुस्तक देतात, त्यावेळेला पालकांना बोलवले असते. तेव्हा त्या घरात त्या राम 2 जी मुलं असतात ती दोन्ही म्हणजे भावंडच असतात, एकाच घरातली जोडी मुलं असतात. तर ती आई रिपोर्ट घ्यायला जाते दोघांचा, आणि त्यावेळेला शिक्षक रिपोर्ट देताना त्यांना वाटतं की ही हुशार रामबद्दल बोल, तुमचा राम खूप चांगला आहे, त्याला खूप चांगले मार्क पडलेत वगैरे वगैरे बरं. आणि घरी येऊन त्या आईला मात्र वाटते की ते आपल्या दुसऱ्या मुलाबद्दल बोलत. तर घरी येऊन ती त्या गुंड मुलाला सांगते की सर तुझ्याबद्दल असं बोलत होते, खूप चांगलं आहे. त्या मुलाला वाटतं अरे मी एवढं सगळं करतो पण माझ्याबद्दल कोणी कधी चांगलं बोललं नाही, सर एवढं चांगलं बोलतात, आणि त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल होतो. याचा अर्थ असा की पाठीवरती जर एखाद्याने थाप मारली, शिक्षकांनी जर त्या मुलाचं कौतुक केलं तर त्यांच्या वाढीवरती कमालीचा फरक पडतो. आणि त्यामुळे मुलं जेव्हा काही चांगल्या गोष्टी करतील तेव्हा लगेच त्याचं तिथल्या तिथे कौतुक करा. शिक्षकांनी सुद्धा करावं आणि घरी आईवडिलांनी सुद्धा करावं, पण मर्यादित प्रमाणात करावं. म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं, वाढत्या वयात आपण मुलांचं अवाजवी कौतुक करतो. म्हणजे आपण सुरुवातीला जे अतिपालक म्हटलं, त्यांना बारीकचं काही केलं की लगेच फेसबुकवर टाक, आणखी जरा या मुलाचं असं झालं तसं झालं. त्याच्यामुळे काय होतं की मुलांना नको त्या वयामध्ये उगाच असं वाटायला लागतं की आय एम द बॉस. म्हणजे त्यांना वाटतं की मला सगळं यायला लागतं. तर कृपा करून तसं करू नका, की त्यांना जे काही ते आहेत त्याच्यापेक्षा त्यांना नुसतं जाणीव करून द्या की बाबा ठीक आहे तुला चांगलं येतं पण ह्याच्यापेक्षा अजून तुला चांगलं काही करायचंय. तेव्हा शिक्षकांचं सुद्धा काही शाळेमध्ये कर्तव्य आहे, आणि शिक्षकांनी
बऱ्याच वेळा म्हणजे जे वाढणारं झाड असतं ते वर 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 वाढत असतं, पण त्याला थोडीफार कात्री पण लावायला लागते, तेव्हा त्याला चांगला शेप येतो, नाही का? तर तसे शिक्षकांनी त्या झाडाला कात्री लावून त्याला शेप मध्ये ठेवण्याचं काम करणं हे फार आवश्यक आहे. आणि त्याच्या जोडीला समाज म्हणून आपण एक पालकत्व घेत असतो. या मुलांचं घरी जसे आई वडील हे पालक असतात, शाळेमध्ये शिक्षक हे पालक असतात, तसे समाज म्हणून आपण पालक असतो. मी सुद्धा एक पालक असतो जेव्हा ते माझ्या दवाखान्यात असतात त्यावेळेला, आणि त्यांच्याशी बोलताना मला खूप दक्षता घ्यायला लागते. मी माझ्याकडे जी ऑथॉरिटी आहे, एक बालरोगतज्ञ म्हणून जी काही डिग्री माझ्याकडे आहे, त्याचा वापर केल्यानंतर मी त्यांना सांगू शकतो की बाबा मुलांना असं खायला द्या, तसं द्या. मुलांवर त्याचा परिणाम होतो. दवाखान्यामध्ये काही माझी मेडल्स असतील, सर्टिफिकेट्स असतील, ती मी त्यांना आवर्जून दाखवतो मोठी असताना मुलांना, की बाबा हे बघा असं आहे, चांगला अभ्यास केला असतं तुलाही असं नाव मिळेल. तर या आपल्या ऑथॉरिटीचा जो वापर आहे तो सुद्धा समाजातल्या जबाबदार व्यक्तींनी करणं फार फार आवश्यक आहे. तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्या मुलांचं एकंदर काही वाढतं शरीर, त्यांचं वाढतं मन आणि त्यांचं शिक्षण, या सगळ्यांचा पालकांनी अतिशय मनापासून विचार करण्याची आज खूप वेळ आलेली आहे. यामध्ये आज मोबाईलवरती चर्चा ही सगळीकडे होतच असते, आणि मोबाईलपासून मुलांना लांब कसं न्यायचं. आत्ताच मला विद्याताई म्हणत होत्या की ती मुलं जिथं कुठं जाल त्यावेळेला म्हणजे आई वडील पुढे बसले असतात आणि गाडीमध्ये असतील तर मागे एक लठ्ठ मुलगा हातात मोबाईल धरून बोलत असतो, किंवा सगळीकडे हॉटेलमध्ये गेले तरी मोबाईल, चार चौघांमध्ये भेटले तरी मोबाईल. तर कसं आहे ना की तुम्ही एखादं गाव आहे असं समजा, त्या गावामध्ये म्हणजे एक अशी एरिया आहे की तिथं सगळेजण कचरा आणून टाकतात, काही घरातला कचरा आणतात, काही प्लास्टिक टाकतात, हे टाकतात सगळा, आणि त्या ठिकाणी त्यामुळे खूप अस्वच्छता असल्यामुळे माशा घोंगावतात, प्राणी येतात, सगळी घाण करतात, आणि ती एरिया तिकडं कोणी जात नाही. असं तुम्ही गावामध्ये एखादी एरिया आहे असं समजा, एखादी जागा आहे. आता अशी जागा असताना ती जर स्वच्छ केली तरी सुद्धा पुन्हा तिथं लोक आणून घाण टाकतात. पण गावातल्या लोकांनी ठरवलं की नाही, ही सगळी घाण आपण काढून टाकू, प्रत्येकाने प्रयत्न करू, घाण काढून टाकू आणि तिथे झाडं लावू. तिथे आपण झाडं लावल्यानंतर त्याला फुलं येतील, तिथं फळं येतील, सगळ्यांनी मिळून आपण त्याची निगराणी करू. म्हणजे आपण काय केलं, ती घाण चांगल्या गोष्टींनी रिप्लेस केली. तर या घाणीची जागा आज स्क्रीन टाइमनी घेतलेली आहे. त्यामुळे दिवसभरातल्या 24 तासातली बरीचशी माहिती जी स्क्रीन टाइम मधून जाते ती बदलण्यासाठी आपल्याला ती रिप्लेस करायला लागेल. रिप्लेस म्हणजे ती बदलायला लागेल. कशी बदलायची हो? 4 दिवस नुसता मोबाईल हातातनं काढून घेतला की आपण 5व्या दिवशी पुन्हा ती मुलं काहीतरी हट्ट करतात, पुन्हा त्यांच्या हातामध्ये आपण तो मोबाईल देतो. तेव्हा रिप्लेस करायचा, याचा अर्थ त्याला समर्थ पर्याय उपलब्ध करून देणं हा एकच मार्ग आहे. आणि त्यासाठी मी मगाचपासून सांगितलं की पालकांनी मुलांबरोबर राहून त्यांचा आनंद ज्याच्यात आहे, आता बागेमध्ये जाऊन घसरगुंडी, झोपाळा आहे, पळणं आहे, जंगल जिम आहे, याच्यावरती गेल्यावर मुलं मोबाईल विसरून जातात. दमल्यानंतर आपोआप त्यांची भूक वाढते, त्यांना वेगळं टॉनिक द्यायला लागत नाही. आमच्याकडे प्रत्येक पालक विचार, डॉक्टर शेवटी जाताना औषधं घेऊन झाल्यावर म्हणतात डॉक्टर पण खात नाही. मी त्यांना सांगतो, हे बघा 2च जगामध्ये टॉनिक आहेत, ते पालक टॉनिक मागतात. त्यांना सांगतो, एक म्हणजे भरपूर व्यायाम आणि दुसरं म्हणजे पाठीवरती कौतुकाची थाप. या 2 गोष्टी असतील तरच मुलं जेवतील. आणि त्यामुळे टॉनिक असा शब्द आमच्या खरं तर मेडिकल डिक्शनरीमध्ये टॉनिक हा शब्दच नाहीये, पण तरी फेमस झालाय. पण तरी लक्षात ठेवायचं असं की मुलं जर संध्याकाळच्या वेळेला बागेमध्ये जाऊन खेळली आणि जर त्यांना घाम येईपर्यंत खेळली, आजकाल घाम येणं ही प्रक्रियाच बंद झाली. म्हणजे उन्हाळ्यामुळे येणारा घाम वेगळा, पण दमल्यामुळे घाम किती मुलांना येतो हा एक मोठा प्रश्न आहे. तर ह्या मुलांना समर्थ पर्याय उपलब्ध करून देण्याचा अर्थ त्यांना नुसता मोबाईल हातातनं हिसकावून घेऊन तो आमच्या कित्येक पालकांना असं वाटतं, ते सांगतात की अरे मोबाईल तुझा झोपी गेला म्हणून ते कपडात वरती ठेवून देतात आणि 10 वाजता दिवे बंद कर. त्याचा काही उपयोग होत नाही. परवा असेच आमच्या एका पालकांनी काय केलं की 10 वाजता सगळे दिवे वगैरे बंद केले, मोबाईल हे करून बाजूला ठेवून झोपून गेले, आणि 12 वाजता उठून बघितलं तर चिरंजीव पुन्हा जागे आणि मोबाईलवर. त्या मुलाने त्या वडिलांचा जो हाताचा ठसा होता अंगठ्याचा तो त्या मोबाईलवर घातला, कारण फिंगरप्रिंट शिवाय तो ओपन होत नाही, आणि स्वतः तो ओपन करून बघत बसलो. तर आता जेवढी उदाहरणं द्यावी तेवढी कमीच आहेत, पण मी मुद्दाम का सांगतो तुम्हाला की ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही केल्यात तरी ती मलमपट्टी होईल. मुळातली जखम बरी होण्यासाठी तुम्हाला समर्थ पर्याय उपलब्ध करून देणं हाच एक मार्ग आहे. त्याला कुठलंही वृत्तपत्र, कुठलंही मासिक, कुठल्याही सभा काही कामाच्या होणार नाही. त्याचं कारण ह्या मुलांना समर्थ पर्याय उपलब्ध आपण देऊ शकत नाही, आणि त्यामुळे त्यांच्याबरोबर वेळ घालवणं हा एकच समर्थ पर्याय आहे. त्यांना बागेमध्ये घेऊन जाणं, खेळणं, त्यांना संगीताच्या क्लासला किंवा नृत्याच्या क्लासला किंवा पेंटिंगच्या क्लासला आपण आता त्याला अडकवून देणं म्हटलं तरी चालेल, पण त्याला असे समर्थ पर्याय दिले तर त्यांना चांगल्या गोष्टी जगातल्या कोणत्या आहेत त्या हळूहळू कळायला लागतील. मी मध्ये एका आमच्या मित्राला सांगितलं, अरे म्हणलं तू
मुलाला म्हटलं रोज रात्री झोपताना एक चांगली गोष्ट सांगत जा. तर तो म्हणला हा मी सांगतो. म्हणून त्यांनी रात्री झोपताना गोष्ट सांगायला सुरुवात केली. पहिल्या दिवशी ससा कासव, दुसऱ्या दिवशी ते सुसर आणि माकड, तिसऱ्या दिवशी ते उंदीर आणि सिंह, सगळ्या गोष्टी 3-4 दिवस झाल्यावर त्याचा स्टॉक तर संपला. म्हणलं आता काय करू. म्हणून त्यांनी मला फोन केला. म्हणलं तू असं कर, आप्पा वळून चौकात जा, तिथे हिसाब नीतीमधल्या 538 गोष्टी म्हणून एक पुस्तक मिळतं, ते घेऊन ये आणि त्या मुलाला रात्री सांग. तो म्हणला एवढ्या रोज म्हणला वाचायचं वगैरे एवढं मला काय म्हणला स्टॅमिना नाही. म्हणलं तो म्हणला मी असं करतो, मी टेप करतो. म्हणून त्यांनी ऑफिसमध्ये असताना या गोष्टी हळूहळू रोज 1-1, 2-2 करून अशा मोबाईलवरती अशा रेकॉर्ड करून घेतल्या. आणि रात्री पोरगं झोपायला लागलं आणि गोष्ट मागायला लागले की त्याला कानाशी ते टेप लावले. एक 4-5 दिवस ते नाटक चाललं. 6व्या दिवशी परत पोरगं उठून बाबा गोष्ट. ते म्हणलं अरे आता तुला गोष्ट नाही तर काय, गोष्टच चालेल ना. नाही त्या मोबाईलला मांडी कुठे आहे म्हणलं. त्या मुलाने काय विचारावं, त्या मोबाईलला मांडी कुठे आहे. याचा अर्थ मुलांना जेव्हा तुम्ही जवळ घेता, कुरवाळता, त्यांच्या केसामधनं हात फिरवता, त्यांच्या पाठीवरती हात टाकता, बोलता त्यांच्याशी, गोष्टीचा अर्थ समजावून देतात, तेव्हा ती मुलं त्याच्यामध्ये ऍब्सॉर्ब होतात, शोषली जातात. नाहीतर मग नुसतं तुम्ही टेप लावून जग तसंच चाललं असतं, पण तसं होत नाही. आणि त्यामुळे मानवी विकासाचा हा खूप महत्वाचा भाग आहे की माणूस, मूल, लहान मूल हे आपण जसं म्हणतो देव भावाचा भुकेला, तसं लहान मूल हे पालकांचं भुकेलं असतं. पण ते बोलून दाखवू शकत नाही. त्याचं कारण त्याला तसे भावना व्यक्त करायची त्यावेळेला क्षमता नसते. हे सगळं पहिल्या 6 वर्षात घडत असतं. आणि दुर्दैवाने त्या 6 वर्षामध्येच आपल्याला हे कोणी माहिती नसते सांगितलेली, आणि त्यामुळे सगळी पंचायत होती. जशी मुलं मोठी होतात तशी शाळेत जायला लागतात. आतापर्यंत थोडेफार प्रयत्न न झाल्यामुळे आपल्याला पुढे काय करायचं तेही कळत नाही. त्यामुळे अजूनही ज्या ठिकाणी जे पालक आले त्यांनी समजावून घ्या, किंवा जे अजून सिनियर सिटीजन्स असतील त्यांनी आपल्या घरी जरूर सांगा की ही मुलांबरोबर वाढत्या वयातली जी एकंदर जी वर्ष आहेत ती वर्ष आपण कशी घालवतो, त्यांची क्वालिटी, त्यांची गुणवत्ता ही कशा प्रकारे वाढवता येईल, ह्याच्यावर या पुढची सगळी पिढी कशी पुढे येणार आहे हे अवलंबून आहे. मुलं हुशार होतील त्याच्याबद्दल काही वाद नाही, परंतु आपल्याला जर त्यांचा सर्वांगीण विकास व्हायला असेल, मी जे सुरुवातीला सांगितलं की ती चांगल्या प्रकारे पुढे यावी, चांगला माणूस, चांगली स्त्री म्हणून जगात पुढे यावी असं वाटेल यायला हवं असेल, तर आपल्याला ह्यासाठी वेगळ्या प्रकारे प्रयत्न करायला लागतील. थोडा त्याग करायला लागेल, आपल्या स्वतःच्या आवडीनिवडी बाजूला ठेवायला लागतील, आणि त्या मुलांबरोबर वेगळ्या प्रकारे समर्थ पर्याय देत देत त्यांना लहानाचं मोठं करायला लागेल. आपल्याला बरेच प्रश्न असतील याची मला जाणीव आहे, आणि त्यामुळे मी एक छोटीशी गोष्ट सांगतो, आणखी नंतर माझं वैयक्तिक जे काही माझं भाषण आहे ते संपवतो. आपण जरूर प्रश्न विचारा, कारण माझ्यानंतर अजून एका आपल्याला भाषणाला पण आपल्याला एक भाषण ऐकायचं आहे. तेव्हा ही गोष्ट एका जे शहरातली, आपण पुणे शहरच समजूया, आणि पुण्यामध्ये पर्वती आहे आपल्याला माहिती आहे, टेकडी. तर त्या टेकडीवरती एक साधू चिंतन करत रोज बसायचा, आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्या साधू द्यायची, त्याचा नावलौकिक होता. तर आता 3 पुणेकर, आता पुणेकर म्हणल्यानंतर ते हुशारच असतात हे माहिती आहे सगळ्या आपल्याला. तेव्हा ते म्हणतात आपण या साधूची परीक्षा घेऊ. आणखी ते ठरवतात की आपण आता उद्या सकाळी जाऊन त्या साधूला असे काही प्रश्न विचारू की त्या साधू महाराजांना त्याची काही उत्तरं देता येणार नाही. म्हणून ते तिघं सकाळी उठून हातामध्ये एक वस्तू घेऊन जातात आणि त्या साधूला विचारतात, साधू महाराज आम्ही हातामध्ये एक वस्तू आणली, तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं येतात असं तुमचा लौकिक आहे, तर ह्या हातात आमच्या काय आहे ते सांगता का? तो साधू एक क्षणभर विचार करतो, ते म्हणते थांबा मी सगळं सांगतो, तुम्ही एकेकाने प्रश्न विचारा. तो पहिला म्हणतो साधू महाराज या हातात काय आहे सांगा. तो साधू क्षणभर डोळे बंद करतो, म्हणतो बाबा रे तुझ्या हातामध्ये एक पक्षी आहे. ते उत्तर तर बरोबर असतं, त्यांच्या हातात एक पक्षी असतो, पोपट नेलेला असतो त्यांनी हातामध्ये. मग तो म्हणतो, आता पहिला म्हणतो माझ्या प्रश्नाला तर उत्तर मिळालं. तो दुसरा म्हणतो की आपण आता अवघड प्रश्न विचारू. तर साधूला विचारतो, साधू महाराज या पक्षाचा रंग काय आहे ते सांगता का? ते साधू महाराज पुन्हा डोळे बंद करतात, म्हणतात बाबा रे तुझ्या हातात जो पक्षी आहे त्याचा रंग हिरवा आहे. तेही बरोबर असतं, कारण तो पोपट असतो आणि त्याचा रंग हिरवा असतो. आता तो तिसरा म्हणतो की आता आपण असा प्रश्न विचारू की त्या साधू महाराजांना उत्तरच देता येणार नाही. तो प्रश्न विचारतो, तो म्हणतो साधू महाराज तुम्ही 2 प्रश्नांची उत्तर तर बरोबर दिली, पण हातामध्ये तो पक्षी आहे, तो हिरवा आहे, तो पोपट आहे, हेही ठीक आहे, तो जिवंत आहे का मेला आहे ते सांगा. म्हणजे त्याची युक्ती अशी असते की जर ते म्हणले जिवंत आहे तर हातातल्या हातात तो दाबून टाकायचा, आणि जर ते म्हणले मेलेला आहे तर सांगायचं कुठं काय, हा तर जिवंत आहे. आता साधू महाराज काय उत्तर देत आहेत म्हणून या तिसऱ्या माणसाला आतून आनंदाच्या उकळ्या पडत असतात की बघा आता साधू महाराजांचा कसा मी पराभव केला. तर साधू पुन्हा क्षणभर डोळे बंद करतो, उघडतो, म्हणतो बाबा रे या पक्षाचे प्राण तुझ्या हातात आहेत. तो काय सांगतो, या पक्षाचे प्राण तुझ्या हातात आहेत.
ही गोष्ट तुम्हाला सांगण्याचं कारण असं की घरामध्ये आपली जी लहान मुलं लहानाची मोठी होत आहेत ती तुमच्या हातामध्ये आहेत आणि या सगळ्यांचं आयुष्य, त्यांचं व्यक्तिमत्व, ते फुलणं फुलवणं हे सगळं तुमच्या हातामध्ये. ते किती दाबून टाकायचं, किती खुल्लं ठेवायचं हे सगळं तुम्ही स्वतः ठरवा. एक सुजाण पालक म्हणून या ठिकाणी आपण आज आलेला आहात. आणखीन ह्या सगळ्या बाबतीत तुम्हाला उत्सुकता आहे, जाणून घ्यायची खूप उत्सुकता आहे, याची मला जाणीव आहे. आणि त्यामुळे एवढंच मी सांगू इच्छितो की या मुलांच्या विकासामध्ये, पुन्हा सांगतो की मुलांचा विकास आणि फुलांचं उमलणं या दोन्ही गोष्टींना लागणारा वेळ हा तेवढाच असणार आहे जगाच्या अंतापर्यंत. त्यामुळे कुठल्याही प्रकारे घाई करू नका. मुलं त्यांच्या वेगामुळे हळूहळू वाढतील. त्यांना वाढू द्या, जोर जबरदस्ती करू नका. मोठं होण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणू नका. त्यांच्यावर मी सांगितलं तसं वयात आल्यानंतर जासूसी करू नका. आणि एकदा का मोठी झाल्यानंतर त्यांना स्वतःच्या मेंदूचा पूर्ण विकास झाल्यानंतर ज्या वेळेला तुमची खरी गरज लागेल तेव्हा त्यांच्या पाठीशी आपण उभे राहा. आपल्याला सर्वांना आपल्या पालकपणासाठी शुभेच्छा देतो. आणि आपल्याला जर काही प्रश्न असतील तिथे तुम्ही आता विचारले तरी चालेल. विचारायचं आता जसं तुम्ही सांगितलं की अंड्याचा पांढरा भाग खाल्ला तर तो उत्तम, पण जर आपण ते येलो पार्ट जर दिला तर त्याने काही प्रॉब्लेम होतो का, किंवा जास्त खाणं किंवा किती खाल्लं पाहिजे? मुलांच्या बाबतीमध्ये त्या येलो भागाचा काही प्रॉब्लेम येत नाही. त्यामुळे 1 किंवा 2 अंडी रोज तुम्ही पांढऱ्या आणि पिवळ्या भागासकट दिलीत तर काही होणार नाही. मोठ्या वयामध्ये ज्यांना आता कसं आहे की वाढत्या वयामध्ये प्रोटीनची गरज वाढते, पण कोलेस्ट्रॉल, फॅट्स यांची गरज एवढी नसते. इतर सोर्सेसमधनं ते मिळत असतात. त्यामुळे मोठ्या माणसांच्या बाबतीत जरी समजा तुम्ही पिवळा भाग दिला नाही तरी चालेल. पण मुख्य अंड्याचा वापर हा त्यातल्या पांढऱ्या भागासाठी हे लक्षात ठेवा. आणि जी मंडळी अंडी खात नाहीत, आता कसं आहे की प्रथिनांचे प्रकार आहेत. म्हणजे आपण जसं रेल्वेने जाताना फर्स्ट क्लास, आणखी सेकंड क्लास, सेकंड AC, जनरल बोगी असे असतात, तसे ह्या प्रथिनांचे सुद्धा ग्रेडिंग असतं. त्यातल्या सगळ्या प्रथिनांची तुलना अंड्यातल्या पांढऱ्या भागाशी केली जाते. म्हणजे वैद्यकीय दृष्ट्या त्याचा काही शाकाहार किंवा मांसाहाराशी काही संबंध नाही. तर त्यामुळे दूध, अंडी, मासे, मटण आणि चिकन हे जे काही एकंदर पदार्थ याच्यामध्ये अ वर्गाची प्रथिनं असतात वैद्यकीय दृष्ट्या. बरं, डाळी, उसळी, सोयाबीन या सगळ्यामध्ये प्रथिनं चांगली असतात, पण ती ब दर्जाची आहेत वैद्यकीय दृष्ट्या. त्यामुळे आपण वरण भात खातो त्यावेळेला वरणामधली काही प्रथिनं आणि भातामधली यांचं मिश्रण होऊन ती अ दर्जाची होतात. बरं, म्हणजे एक मुलगा जर समजा थोडा अभ्यासात मागे असेल तर दुसऱ्याच्या मैत्रिणी तो चांगला अभ्यास करून वर्गात पाहिला येईल तसं. ओके, तर त्याच्यामुळे वरण भात हा जो एकंदर हे कॉम्बिनेशनचे प्रकार आहेत. इडली त्यावेळेला आपण डाळ आणि तांदूळ एकत्र करतो, त्यामुळे त्यांची गुणवत्ता ही अ दर्जामध्ये येते, असं थोडक्यात लक्षात ठेवा. पण ह्या सगळ्या गोष्टींच्या डिटेलमध्ये किंवा सविस्तर चर्चेत जर तुम्ही गेलात तर तुम्हाला अक्षर लक्षात येईल की आपला समतोल आहार हा खूप चांगला असतो. फक्त प्रथिनांचं जे किती प्रमाण आहे ते फक्त एकदा तुम्ही तपासून बघा. मी शक्य झालं तर योगेशजींकडे एखादा चार्ट देईन पुढे मागे, तो ज्यांना पाहिजे त्यांनी त्यांच्याकडनं घेतलं तरी चालेल. तर हा भाग लक्षात ठेवा. पण प्रथिनं वाढत्या वयामध्येही मुलांना जास्ती लागतात. आणि त्यामुळे हे का सांगितलं की जे जंक फूड जे खातात, जंक याचा अर्थ टाकाऊ, जंक शब्दाचा अर्थ टाकाऊ, म्हणजे मगाशी मी जे पदार्थ सांगितले ते हे कुरकुरे, अंकल चिप्स आणि फ्रायम्स आणि मॅगी हे जे आहे त्याच्यामध्ये अक्षरशः जो काही मैदा असतो त्या मैद्यामधनं प्रथिनं फार मिळत नाहीत आणि त्याचे इतरही प्रॉब्लेम्स येतात. बद्धकोष्ठता होते, त्या मुलांना रोज शौचाला होत नाही, त्यातच ती मुलं कित्येक वेळा पालेभाज्या हिरव्या खात नाहीत. या सगळ्याचा एक परिणाम म्हणून त्यांना प्रथिनं खूप कमी मिळतात आणि त्यामुळे त्यांना समर्थ पर्याय म्हणून या पदार्थांचा वापर आपल्याला करायचा. त्यामुळे या ठिकाणी ज्या आता सुविद्य गृहिणी आहेत याच्यामध्ये त्यांनी जे मी पदार्थ सांगितले ते वेगवेगळ्या चविष्ट मार्गाने कसे मुलांपर्यंत पोहोचवता जातील ह्याचा विचार तुम्ही थोडाफार पाककृती करताना केला तर हा प्रश्न सुटायला काही फार तसा त्रास होणार नाही. ठीक आहे, थँक्यू. धन्यवाद. आपण जोरदार टाळ्या वाजवूया.